नाशिक एएमपीसी मध्ये 10 दिवसात कांद्याच्या भावात प्रति क्विंटल 1500 ते 2000 रुपये घसरण झाली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। आवक वाढल्यानं भाव कोसळल्याचं बोललं जात आहे। मात्र कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर दर कोसळल्यानं उत्पादन खर्चही निघत नसल्यानं बळीराजा मात्र हतबल झालाय। केंद्र सरकारनं 20% निर्यात शुल्क रद्द करून कांदा निर्यातीला चालना देण्याची गरज व्यक्त केली जाते। मनमाड बाजार समितीतून याचा आढावा घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिक जिल्ह्याच्या विविध बाजारपेठेमध्ये नवीन आलेल्या लाल कांद्याच्या मध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल अशा प्रमाणे कांद्याच्या भावात घसरण पाहायला मिळाले। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी ते कुठेतरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळाले। आपण जर पाहिलं तर नाशिकच्या बाजारपेठेमध्ये नवीन जो लाल कांदा आहे तो मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे ही घसरण पाहायला मिळते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे जे आर्थिक गणित जे ते इथं कुठेतरी कोलमडताना दिसते आणि या लाल कांद्यावर शेतकऱ्यांचं जे ते पूर्ण आर्थिक गणित या ठिकाणी पाहायला मिळते। मी आता मनमाडच्या बाजार समितीमध्ये उभा आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की आज सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर कांद्याची जी आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आली। मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर जे ते या ठिकाणी कांदा घेऊन आलेत आणि थंडी गारठ्याच्या या वातावरणात देखील शेतकरी जे 2 पैसे मिळतील या अपेक्षेने या ठिकाणी आलेत। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकी एकंदरीत परिस्थिती। आता जे कांदा जो विकला जातोय तो त्या भावात तुम्हाला तो परवडतो? नाही परवडत। का नाही परवडत, काय अर्थ? आमचा शेतीचा खर्च जर लागवडीपासून खर्च झाला, उळे टाकल्यापासून खर्च जर धरला तर आमचा 55 ते 60 हजार रुपये एकरी आम्हाला खर्च येतो। त्याच्या पुढे नंतर काढणी करता आम्हाला 10 ते 12 हजार रुपये काढलेले लागतात। असं म्हणून 70,000 रुपये खर्च होतो। आज आमचे पावसामुळे वातावरणामुळे कांदे खराब झाले। आज आमची अर्धी आवक तुटली। आता आमचे जिथं 70 क्विंटल निघायचे तिथं 35 क्विंटल निघून राहिले आणि आमचे 35,000 उभं राहिले। आज म्हणजे आम्हाला हा खर्च आमचा खर्च सुद्धा निघत नाही। आज या भावामध्ये कमीत कमी कांदा 3-3.5च्या पुढे तरी वापला पाहिजे तरच आमचा खर्च निघेल। याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं सरकारचं जे कांद्याबद्दल जे धोरण आहे ते व्यवस्थित का? सरकारने काय केलं पाहिजे कांद्याबद्दल? सरकारने याच्यावर कांद्यावर निर्यात जो 20% आहे ती झिरो केली पाहिजे आणि कांद्यावर एक अशी कमिटी स्थापन केली पाहिजे कायमस्वरूपी आणि त्याला हमी भावाचे एक योग्य स्थिर बाजार पाहिजे। त्याचं कारण असं आहे का कांद्याचा जो खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्याच्यात निसर्गाची साथ मिळत नाही। अनिश्चिततेमुळे कांद्याला रोगराई आणि सडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जो एकरी उत्पन्नाचा भाग आहे तो या पावसामुळे जो कांदा खराब होतो तो 35 क्विंटल ते 20 क्विंटल निघून राहिला। काहींचे जो पाऊस होतो अति पाऊस त्याच्यामुळे पूर्ण कांदा नासला जातो आणि कांद्याचा जो एकरी खर्च आहे तो 50 ते 60 हजार रुपये। लागवडीचा खर्च आज 11,000 रुपये गेलेला आहे आणि मजूर मिळत नाही, फार म्हणजे महत्वाचा विषय। आणि औषधाचा आणि जो रासायनिक खादी यांचा खूप भरमसाठ खर्च वाढलेला आहे। कांद्याचे जे उत्पादन आहे ते आता घ्यायला परवडत नाही आणि कांद्याचे जे उत्पादन खर्च जे तो देखील वाढलाय। कुठेतरी जर शेतकऱ्याला 2 पैसे मिळायचे असेल तर आता जे गव्हर्नमेंटने जी कांद्याची 20% निर्यात शुल्क जे आहे तो कुठेतरी कमी करावा आणि शेतकऱ्या निर्यातीला चालना मिळेल आणि शेतकऱ्याच्या पदरात 2 पैसे मिळतील अशी काहीतरी व्यवस्था निर्माण करावी अशी काहीशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करतात। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।